हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 26 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं घडलंय तरी काय? फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. आपल्या नव्या बिझनेससाठी जागा शोधत नुपूर आपल्या सासरपासून माहेरपर्यंत सगळीकडे फिरली, पण तिला कोठेच जागा नाही भेटली. माहेरीसुद्धा तायडी आणि मीना यांनी एक प्लॅन बनवला आणि नुपूरला आपल्या माहेरी काहीच करता आलं नाही. त्यामुळे शेवटी नुपूरचा नाईलाज झाला. मल्हार तिला म्हटला, नुपूर आपल्या ऑफिसमध्ये तू सेटअप सुरू कर. नुपूर नाईलाजाने तयार झाली, पण घरी पोहोचताच तायडी आणि रेवती मावशीने तिला घरात बिझनेस सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे नुपूरला टेन्शन आलंय. रेवती मावशी अचानक कशी तयार झाली? तायडीने तिला तयार केलंय, याचा अर्थ मला काहीतरी मोठी किंमत चुकवावी लागेल असा विचार नुपूरच्या मनात आलाय. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच तायडी मल्हारला विचारते, मल्हार तू सुद्धा नुपूरबरोबर जातोयस का? मल्हार सांगतो, हो मी सुद्धा नुपूरबरोबर जातोय. हे ऐकून रेवती मावशीला खूप राग येतो. नुपूर म्हणते, सर तुम्ही माझ्याबरोबर येण्याची काही गरज नाहीये. तर मल्हार म्हणतो, अशी कशी गरज नाहीये, माझी तुला मदतच होईल. तायडी आणि रेवती मावशी हे सगळं ऐकत असतात, पाहत असतात. नुपूर चिडून म्हणते, सर मला तुमच्या मदतीची गरज नाहीये. नुपूर ही मदतीसाठी नकार देत असते, पण मल्हारच पुढे पुढे करतो. असं कसं नुपूर, तुला गरज नसेल, पण मला तुझी मदत करायची आहे, मी तुझ्याबरोबर येणार आहे. नुपूर म्हणते, प्लीज नको सर. तर रेवती मावशी चिडून म्हणते, मल्हार जर तिला तुझ्या मदतीची गरज नाहीये तर तू उगाचच पुढे पुढे काय करतोय? चल नाश्ता करून घे. मल्हार म्हणतो, दॅट्स अ गुड आयडिया. चल नुपूर आपण नाश्ता करून घेऊया. कसं पेट्रोल पूर्ण भरलेलं असलं ना की दिवसभर गाडी फिरायला मोकळी. नुपूर म्हणते, सर आधीच मला तुमच्यामुळे खूप उशीर झालाय. आता मी नाश्ता नाही करू शकत. तुम्ही करा ना नाश्ता, मी तुम्हाला नाही म्हणतच नाहीये, पण मला जाऊ द्या. तर मल्हार म्हणतो, मलाही तशी जास्त भूक नाहीये, मी येतो तुझ्याबरोबर. तायडी आणि रेवती मावशीला वाईट वाटतं की या नुपूरमुळे मल्हार नाश्तासुद्धा करत नाहीये. नुपूर म्हणते, सर तुम्हाला नाश्ता करायचा होता, माझ्यामुळे तुम्ही नाही म्हणताय. तुम्ही बसा, मी जाते. मल्हार म्हणतो, नाश्ता काय आपण बाहेर सुद्धा करू, आम्ही येतो बरं का. असं म्हणून मल्हार आणि नुपूर तेथून निघून जातात. त्यामुळे रेवती मावशीला खूप वाईट वाटतं आणि तायडीला तर आयती संधीच मिळालेली असते या रेवती मावशीचे कान भरण्याची. तायडी म्हणते, पाहिलं ना काकू, आपला मल्हार हा कसा विचित्र विक्षिप्तासारखा वागतोय. कधी कधी तर मला असं वाटतं की हा आपला मल्हार नाहीच आहे, दुसराच कुणीतरी आहे. काकू म्हणते, हो मला सुद्धा असंच वाटतंय. तायडी म्हणते, त्याला नाश्ता करायचा होता, पण नुपूर निघाली, मग नुपूरच्या मागे मागे निघून गेला आणि दिवसभर फक्त नुपूर 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 नुपूरच्याच मागे पुढे करत असतो. आपलं घर आहे, घरात माणसं आहे, आपला बिझनेस आहे, तेथे आपल्या काही जबाबदाऱ्या आहेत, हे सगळं विसरून गेलाय तो त्या नुपूरमुळे. आणि काकू तूच मला सांग, तुला शेवटचं कधी आठवतंय की मल्हारने तुझं काही ऐकलं असेल? आठवतंय का? रेवती मावशीला काहीच आठवत नाही. नुपूर म्हणते, पाहिलंस का, तुला सुद्धा आठवत नाहीये की शेवटचं मल्हारने तुझं कधी ऐकलं होतं. आणि आता तर तू तिला घरात किचन सुरू करण्याची परमिशन दिली नाहीये, याचे काय परिणाम होणार ना हे तुला माहीत नव्हतं. आता जर नुपूरने तिच्या माहेरून बिझनेस सुरू केला तर मल्हार तिकडेच राहणार, घरी काही येणार नाही. आणि जर बिझनेस जास्त चालायला लागला तर मल्हार तिकडेच चाळी शिफ्ट होईल, आपल्या घरी काय तो परत यायचा नाही. हे ऐकून रेवती मावशीला जबर धक्काच बसतो. तायडी म्हणते, काकू तसा पण मल्हार आपल्या हातातून निघून गेलाय, पण कमीत कमी आपल्या घरात आपल्याबरोबर राहत तरी होता. पण तू आता नुपूरला परमिशन दिली नाही, त्यामुळे तो कायमचाच आपल्या हातून जातोय, आपल्यापासून दूर राहायला जातोय काय, अशी भीती मला वाटतीये. हे ऐकून रेवती मावशी खूप घाबरते आणि तेथून निघून जाते. आणि तायडी खुश होऊन म्हणते, या भोळसट काकूला चांगलंच घाबरून सोडलंय. आणि नुपूर, मी तुला तुझ्या माहेरी कसा बिझनेस सुरू करून देऊ शकते, कारण जर तू तुझ्या माहेरी गेली तर मला डाव टाकणं अशक्य होईल, पण जर तू याच घरातून बिझनेस सुरू केला तर मला डाव टाकणं सोपं होईल. आणि ज्या दिवशी तुझा बिझनेस सुरू होणार त्याच दिवशी मी तो उद्ध्वस्त करणार, कायमचा बंद करणार. कारण ही तायडी आता तुला काही स्वस्त बसू देणार नाहीये. आता या तायडीसारख्या वादळापासून तुझी सुटका नाही. असा विचार करून तायडी खूप खुश होते आणि लगेचच कोणाला तरी फोन करते आणि सांगते, काम अर्जंट आहे, लगेचच करावं लागेल,
पण पैसेसुद्धा तेवढेच चांगले मिळतील. तायडीने कोणाला फोन केलाय हे तायडीलाच माहीत. थोड्या वेळानंतर मल्हार आणि नुपूर हे दोघेच चाळीत पोहोचतात आणि नुपूर मल्हारला म्हणते, सर तुम्ही हे सगळं का केलं? मल्हार विचारतो, आता मी काय केलं? नुपूर म्हणते, तुम्ही घरी नाश्ता केला नाही. आधीच त्या रेवती मावशी माझ्यावर चिडल्यात आणि आता तुम्ही नाश्ता केला नाही त्याचा दोषसुद्धा माझ्यावरच येणार. मल्हार म्हणतो, ठीक आहे, मग आपण घरी गेलो का मी सगळ्यात आधी रेवती मावशीला म्हणेल मला नाश्ता दे, म्हणजे ती तुझ्यावर रागवणार नाही. नुपूर म्हणते, पण सर तुम्ही माझ्या मागे मागे का करताय? मला नाही आहे तुमच्या मदतीची गरज. आता मी माझ्या माहेरी आले ना, हे माझंच घर आहे, माझीच माणसं आहेत, मी त्यांच्याकडून मदत घेईल. मल्हार म्हणतो, मी पण तुला मदत करायला नाही आलोय, फक्त तुझ्यासोबत आलोय, काय फरक पडतो? नुपूर खूप चिडते आणि म्हणते, तुमच्याशी बोलून फायदा नाहीये. नुपूर आपल्या घराकडे जाते. मल्हारसुद्धा तिच्या मागे मागे जातो आणि इकडे नुपूरच्या माहेरी मीनाने 4-5 बायकांना घरी बोलवलेलं असतं आणि या सगळ्या बायका तेथे पापड लाटत असतात आणि ही मीना मस्त वडापाव समोसा पाव खात असते आणि विचारते, तुम्हाला पंखा हवाय का? देऊ का? नको नको, ठीक आहे, राहा तशाच. तेवढ्यात नुपूर आणि मल्हार आतमध्ये येतात. नुपूर या सगळ्या बायकांना पाहते आणि विचारते, वहिनी हे सगळं काय आहे? तर मीना चिडून म्हणते, तुझा भाऊ बसला जेलमध्ये जाऊन, आता आम्ही काय उपाशी मारायचं का यायचं तुमच्या खानविलकरांकडे भीक मागायला? त्यामुळे आता आमच्या खायप्यायची सोय आम्हालाच करावी लागणार ना. हे ऐकून नुपूर आणि मल्हारला वाईट वाटतं. मीना सांगते, या बायका त्यांचा गृहउद्योग चालवतात आणि आता याच घरात राहून त्या काम करणार, आणि तुला काही महत्त्वाचं बोलायचं असेल तर बोल, नाहीतर निघ इथून. तसंही घरात उभं राहायला सुद्धा जागा नाही आहे. मी माझं घर आहे ना त्यांना भाड्याने दिलं आहे. आता भाड्याचे जे काही पैसे येतील त्यात मी आणि माझी मुलगी पोट भरून खाणार. एवढं सोपं काम आहे, त्यात तुला विचारायची तुला सांगायची काय गरज आहे? नुपूर चिडून म्हणते, अगं पण वहिनी काय गरज होती? मला सांगायचं ना, मी तुमच्यासाठी काही केलं असतं ना. तर मीना चिडून विचारते, काय करणार होतीस तू? आम्ही काय तुमच्या खानविलकरांच्या घरी येऊन राहायचंय, तेथेच खायचं प्यायचंय? चालणार आहे का ते? चालणार आहे का? नुपूरची बोलतीच बंद होते. मीना म्हणते, झालं असेल ना बोलून विचारून, निघा आता इथून, येथे जागा नाहीये. मल्हार आणि नुपूरला खूप वाईट वाटतं आणि काही न बोलता ते घरातून बाहेर पडतात. त्यामुळे मीना खूप खुश होते. थोड्या वेळानंतर मल्हार आणि नुपूर घरी जात असताना एका चहाच्या टपरीवर थांबतात. मल्हार म्हणतो, नुपूर कसला विचार करतेय? आणि नुपूरला आठवत असतं की आज सकाळी काय झालं. सगळ्यात आधी तर मी रेवती मावशीकडे परवानगी मागायला गेले की घरूनच एक छोटासा किचन सेटअप सुरू करू का? रेवती मावशीने स्पष्ट शब्दात नकार दिला. मग माहेरी जागा मिळेल असा विचार करून मी माहेरी गेले, तर माहेरी वहिनीने आधीच बायकांना घर भाड्याने दिलंय, त्यामुळे तेथे सुद्धा जागा नाहीये. हे सगळं नुपूरला आठवत असतं. नुपूर त्याचा विचार करते. मल्हार नुपूरला म्हणतो, चल नुपूर, आपण गरमागरम चहा पिऊया. नुपूर म्हणते, नाही सर, मला नाही प्यायचा आहे, तुम्ही प्या. मल्हार म्हणतो, अगं बाहेर किती छान वातावरण झालंय, मस्त थंड हवा सुरू आहे, पावसाळी वातावरण आहे, मजा येईल, चल. नुपूर म्हणते, नाही सर, मला काही खाण्यापिण्याची इच्छा नाही आहे. मल्हार म्हणतो, अगं नुपूर चल, कमीत कमी मी चहा पितो, तू बाहेर चल, चक्कर मार, तुला बरं वाटेल. नुपूर म्हणते, सर प्लीज तुम्ही जा, मी काही येणार नाही आहे. मल्हार म्हणतो, नुपूर आपलं हे असंच सुरू राहील बरं का दिवसभर. तू म्हणशील नाही, मी तुला कन्व्हिन्स करत राहील चल, आणि मग शेवटी त्याचं रूपांतर भांडणात होईल. त्यापेक्षा चल बाहेर, चहा पी, तुला काही नवीन आयडिया सुचतील, चल बाहेर. नुपूरचा नाईलाज होतो आणि मल्हार गाडीतून खाली उतरतो. नुपूरला सुद्धा गाडीतून खाली उतरवतो. हे दोघे या चहावाल्याजवळ येऊन बसतात. मल्हार नुपूरला गरमागरम चहा आणून देतो आणि तेवढ्यात त्यांची नजर समोर एका माणसावर जाते. हा माणूस एका गॅरेजवाल्याकडे कामाला असतो आणि म्हणतो, साहेब प्लीज मला 600 रुपये द्या ना. हा माणूस चिडून म्हणतो, गॅरेज मालक पैसे भेटणार नाही. हा बिचारा कामगार म्हणतो, साहेब मला माझ्या मुलीच्या शाळेचं ॲडमिशन करायचं आहे, फक्त 600 रुपये पाहिजे, द्या ना 600 रुपये. पण हा गॅरेज मालक अतिशय निर्दयीपणे पैसे द्यायला नकार देतो. नुपूर आणि मल्हार हे पाहतात. मल्हारला खूप वाईट वाटतं. मल्हार पुढच्या क्षणी लगेच उठून उभा राहतो, या माणसाला 600 रुपये देऊन टाकतो आणि म्हणतो, दादा तुमच्या मुलीचं शाळेत ॲडमिशन करा. तर हा माणूस विचारतो, साहेब खरंच तुम्ही मला हे पैसे देताय आणि मी परत? तर मल्हार म्हणतो, परत द्यायची गरज नाही आहे, तुमच्या मुलीच्या चेहऱ्यावरचा आनंदच लाख मोलाचा आहे माझ्यासाठी. हे ऐकून हा माणूस खूप खुश होतो आणि म्हणतो, आज मला आहे ना देव माणूस भेटला आहे. आणि हा माणूस मल्हारच्या पाया पडू लागतो. पण मल्हार त्याला पाया पडू देत नाही आणि म्हणतो, मुलीला शिकवा
आणि अजून कष्ट करा, म्हणजे असे पैसे मागायची गरज पडणार नाही. हा माणूस हो म्हणतो आणि तेथून निघून जातो. मल्हार हा नुपूरच्या शेजारी येऊन बसतो. नुपूर चहा पित असते आणि मल्हार म्हणतो, कधी कधी खरंच किती वाईट वाटतं ना, अगदी थोड्या पैशांसाठी लोक किती अगतिक होतात, किती लाचार होतात. फक्त 600 रुपये पाहिजे होते त्यांना, आणि ते सुद्धा स्वतःच्या मुलीच्या शाळेतील ॲडमिशनसाठी, पण त्यांच्याकडे ते सुद्धा नव्हते. कदाचित या माणसाने आधीच विचार करून ठेवला असताना तर आज ही वेळ त्याच्यावर आलीच नसती. पण काही काही लोक ना खूप हट्टी असतात. समोरचा व्यक्ती संधी देत असतो तरी ऐकत नाही. नुपूर मल्हारकडे रागारागाने पाहते. मल्हार म्हणतो, नाही नाही नाही, मी तुला टोमणा देत नाहीये, मी तर असं जनरल बोलत होतो. नुपूर, खरंच माझं ऐक, आज तुला गरज आहे. दुसऱ्या जागेची व्यवस्था होत नाहीये, ना तुझ्या माहेरी ना तुझ्या सासरी. मग तू आपल्या ऑफिसमध्ये सेटअप करू शकते ना, आणि तुला ऑफिसच्या सेटअपची सवय आहे. तू आधी तेथून काम केलंय, तू करू शकते, तिथे कर ना काम. तर नुपूर म्हणते, नाही सर, मला तुमच्या ऑफिसमध्ये काम करायला बरं नाही वाटत आहे. उगाच मी तुमचा फायदा उचलते असं होईल ते. तर मल्हार म्हणतो, नुपूर कसला फायदा? आता तू सुद्धा सुमती इव्हेंटची मालकीण आहे, माझी बायको आहे. पहा, कर विचार, मी सगळं तुझ्यावर सोडून देतो. असं म्हणून मल्हार चहाचे पैसे द्यायला जातो आणि नुपूर याचाच विचार करते आता काय करायचं. खरं सांगायचं तर नुपूरने मल्हारकडे रिक्वेस्ट करायला पाहिजे, कारण तिला गरज आहे. पण नुपूर मल्हारच्या चांगुलपणाचा फायदा उचलतीये आणि स्वतःचा ॲटिट्यूड दाखवतीये, इगो दाखवतीये, एवढं मात्र खरं. पण मल्हारचं नुपूरवर प्रेम आहे, त्यामुळे तो आपला इगो, आपला ॲटिट्यूड काहीच मध्ये आणत नाहीये आणि नुपूरला प्रत्येक क्षणाला मदत करण्याचा प्रयत्न करतोय, एवढं मात्र खरं. आणि इकडे घरी तायडी आणि रेवती मावशी असतात. रेवती मावशीला खूप टेन्शन आलेलं असतं. खरंच मल्हार हा नुपूरच्या सासरी, नुपूरच्या माहेरी शिफ्ट होतो की काय, अशी भीती त्याला वाटत असते. हे पाहून तायडी खूप खुश होते आणि म्हणते, माझी भेकड काकू खूप घाबरली आहे, तिच्या भीतीचाच मला फायदा करून घ्यावा लागणार आहे. तेवढ्यात मल्हार आणि नुपूर घरी येतात आणि मग तायडी ही मल्हार समोर ती जगातली सगळ्यात चांगली बाई आहे असं आव्हान म्हणते. काय ग नुपूर, झाली का जागेची व्यवस्था, झाली का तुझी जागेची सोय, बोल ना. नुपूरची बोलतीच बंद असते, नुपूर काही बोलत नाही. आणि मग तायडीच स्वतःहून सांगते, नुपूर मी काय म्हणते, एवढ्या लांब सेटअप करण्यापेक्षा तू आपल्या घरूनच सेटअप का सुरू करत नाही. नुपूर आणि मल्हारला आश्चर्य वाटतं. मल्हार विचारतो, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे का. तर तायडी म्हणते, अरे मल्हार, आम्हाला का प्रॉब्लेम असेल. आता नुपूर आपल्या कुटुंबाची सदस्य आहे आणि आपल्या कुटुंबाच्या सदस्याला आपण मदत नाही करायची तर कोणी करायची, हो की नाही काकू. काकूची बोलती अजूनही बंद असते, कारण तिला हे काही पटलेलं नसतं. नुपूर ही तायडीकडे आश्चर्याने पाहत असते. तायडी म्हणते, नुपूर, आता तू आमच्या मल्हारची बायको आहे, या घराची मालकीण आहे, आणि जर तू काही बिझनेस सुरू करतेय तर तुला परमिशन विचारण्याची गरजच नाहीये. पण शेवटी आता तुझे ते संस्कार आहेत ना, घरातील मोठ्यांना तू विचारतेस आणि आम्ही परवानगी न देणं हे अतिशय चुकीचं आहे. काकू सांग ना, तुझी परवानगी आहे ना. आणि रेवती मावशी म्हणते, हो, माझी परवानगी आहे. हे ऐकून मल्हार तर खुश होतो, पण नुपूरला मोठा धक्काच बसतो की रेवती मावशीने कशी परवानगी दिली. मल्हार विचारतो, खरंच तुम्ही परवानगी देताय ना. या दोघी म्हणतात, हो हो, मग आम्ही का खोटं बोलतो का. मल्हार म्हणतो, पण तुम्ही एवढ्या लवकर कन्व्हिन्स कशा झाल्या, सकाळी तर तुम्ही नकार दिला होता ना. रेवती मावशी सांगते, मी सकाळी नकार दिला, त्यानंतर मलाच खूप वाईट वाटलं. कोठे दूर सेटअप सुरू करण्यापेक्षा घरात केलेला बरा असा माझा नंतर विचार झाला, म्हणून आता मी परवानगी देते. हे ऐकून मल्हार खूप खुश होतो, नुपूरकडे पाहतो. नुपूरसुद्धा खोटी खोटी स्माईल करते. आणि मग तायडी नुपूरला विचारते, काय नुपूर, खुश ना. नुपूर काहीच बोलत नाही. तायडी म्हणते, अगं जोरात हो बोल, आम्हाला ऐकू येईल असं बोल. नुपूर पुन्हा एकदा मानच डोलावते. तायडी म्हणते, खुश ना आता, तू खुश तर आम्ही खुश. चला आता उद्यापासून आपल्या बिझनेसला सुरुवात करायची. नुपूर तायडीकडे संशयाने पाहत असते आणि विचार करते, सागरिका मॅम यांनी चक्क रेवती मावशीला सुद्धा कन्व्हिन्स केलं आणि मला परमिशन मिळवून दिली. आता या घरातील किचनमधून सेटअप सुरू करण्याची मला खूप मोठी किंमत मोजावी लागणार आहे असंच दिसतंय. असं म्हणून नुपूर तायडीकडे आश्चर्याने पाहत असते आणि तायडी मात्र स्माईल करते. या स्माईल मागे नक्कीच काहीतरी मोठं कटकारस्थान आहे हे नुपूरला समजलेलं असतं. आणि मग थोड्या वेळानंतर तायडी ही तिच्या रूममध्ये लॅपटॉपवर काहीतरी करत बसलेली असते आणि तायडीचे आईबाप एरझऱ्या मारत असतात. त्यांच्या मनात काहीतरी प्रश्न असतो, पण तायडीला काही विचारण्याची दोघाती हिंमत नसते. तायडी ही तिचं काम करत असते.
कधी तायडीची आई पुढे जाते, कधी तायडीचा बाप पुढे जातो. मग दोघे एकमेकांना मागे ओढतात. पण शेवटी त्यांचा संयम सुटतो आणि तायडीचा बाप तायडीला विचारतो, तायडे, रेवतीने नकार दिला होता, मग तू रेवतीला होकार का द्यायला सांगितला? तायडी काही बोलत नाही. तायडीची आई विचारते, हो ना, विचार करून करून आमच्या डोक्याचा पार भुगा झालाय, सांग आम्हाला. तायडी अजूनही तिचं कामच करत असते. तायडीचा बाप विचारतो, अगं त्या नुपूरने आपल्या घरात सेटअप सुरू केला, म्हणजे ती पैसे कमावेल, तिच्या भावाला जेलमधून सोडवेल, आणि हे तर तुला नको होतं ना, मग तू तुला घरातूनच का सेटअप सुरू करू दिला? तायडी म्हणते, बाबा आणि आई, तुम्ही दोघे एवढे बिंडोक आहात ना, की कधी कधी तुम्ही माझे आईवडील आहात हेच मला पटत नाही. तुम्ही माझे आईवडील असून एवढे बिंडोक कसे असू शकतात? हे दोघे खूप चिडतात. तायडी म्हणते, कसं असतं ना, जेव्हा आपल्याला सावज आपल्या पिंजऱ्यात परत यावा असं वाटत असतं, तेव्हा आपण काय करतो? आपण त्या सावजाची आवडती वस्तू पिंजऱ्यात ठेवतो आणि मग तो परत आला की काय करतो? तायडीच्या विचारते, काय करतो? तायडी चिडून म्हणते, दरवाजा बंद करतो, त्याला पुन्हा एकदा कैद करतो. आणि तेवढ्यात तायडीला मीनाचा कॉल येतो. मीना म्हणते, काय मॅडम, केलं की नाही तुमचं काम? इतकी कमी वेळ दिली होती तरी तुमचं काम करून दाखवलं. तायडी म्हणते, हो हो. तर मीना म्हणते, मॅम तुम्हाला खरं सांगते ना, मी हे काम करणार नव्हते, पण सागरिका मॅमचं काम आहे, त्यांचं काम तर करायलाच पाहिजे, म्हणून मी तुमचं हे काम केलं. तर तायडी म्हणते, खरंच? मला वाटलं तू पैशासाठी काम केलं आहे, माझ्यासाठी काम केलं आहे ना. तर मीना म्हणते, अहो मॅडम, दोन्हीसाठी, तुमच्यासाठी पण पैशासाठी पण. आता पैसे कधी पाठवताय? तर तायडी म्हणते, किती निर्लज्ज बाई आहे तू, तुझा नवरा तिकडे जेलमध्ये सडतोय आणि तुला पैसे पाहून मजा करायची आहे. तर ही मीना म्हणते, अहो मॅडम, पैसा पैशाच्या जागी असतो, नवरा आहे तिकडे जेलमध्ये आणि माझा नवरा काय आयुष्यभर जेलमध्ये राहणार आहे, येईल 1-2 दिवसात परत. तायडीला मोठा धक्काच बसतो. तायडी विचारते, तुला एवढा कॉन्फिडन्स कसा? तर तायडीला मीना सांगते, तुम्ही माझ्या नंदेला जेवढं ओळखत नाही ना, तेवढं मी तुमच्या वहिनीला ओळखते. ती नुपूर काय साधीसुधी नाही आहे, इकडचं जग तिकडं करेल, पण तिच्या भावाला जेलमधून सोडून आणेल, त्यामुळे मी टेन्शन घेत नाही, माझी झोप खराब करत नाही. तायडी म्हणते, अरे वा, किती प्रेम आहे गं तुझं तुझ्या नवऱ्यावर, खरंच सगळ्यांनी आदर्श घ्यायला पाहिजे. तर मीना म्हणते, काय मॅडम, उगाच चेष्टा करताय माझी. तायडी खूप चिडते आणि म्हणते, मुद्द्याचं बोल. तर मीना तिला विचारते, पैसे कधी पाठवणार माझे? तायडी सांगते, पैसे आणि मागच्या वेळी पाठवला तसा डबा दोन्ही पाठवून देते. मीना म्हणते, फक्त मागच्या वेळी जशी केली ना तशीच पनीरची भाजी तुमच्या मेडला बनवायला सांगा. काय पनीरची भाजी होती? तायडी म्हणते, पाठवते, ठेव फोन. आणि तायडी फोन कट करते आणि आईबापाला सांगते, ही बाई एवढे डोक्यात जाते ना माझ्या, पण कामाला येते ना म्हणून मी सहन करून घेते. तायडीच्या आईबापाला काही कळतच नाही. तायडीची आई विचारते, तू त्या मीनाच्या एवढं नादाला का लागतेस? तायडी त्यांना सांगते, कारण ती मीना माझ्या खूप कामाची आहे आणि मला एक महत्त्वाचं काम करायचं आहे, असं म्हणून तायडी कपाटातून एक कुलूप बाहेर काढते. तायडीचे आईबाप विचारतात, हे कुलूप कशासाठी? तायडी सांगते, आता उद्या नुपूरच्या बिझनेसचं धूमधडाक्यात उद्घाटन होणार आणि मग त्या दिवशी मी या बिझनेसला ताळं लावणार आणि याची चावी समुद्रात फेकून देणार, म्हणजे नुपूर ही आयुष्यभर माझ्या तावडीतच राहणार, कधी बाहेर पडणार नाही. तायडीच्या आईबापाला तिचा प्लॅन काही कळतच नाही. तायडी तिचं काम करत बसते. तायडीचे आईबाप विचारतात, नेमकं तू काय करणार आहे? तायडी म्हणते, जे कळत नाही ना ते विचारू नये, तिला मी हिट विकेट करणार आहे. तायडीची आई विचारते, म्हणजे? तायडी म्हणते, अगं बाई, स्वतःच्याच बॅटने स्वतःचीच विकेट उडवणं म्हणजे हिट विकेट करणं, आणि यावेळेस मी स्वतः काहीच करणार नाही, तर यावेळेस मी अशा परिस्थिती निर्माण करणार ज्यामुळे नुपूर आणखी आणखी अडकत जाईल. आणि तायडी नुपूरच्या बिझनेसचं नवीन पॅम्पलेट बनवते आणि खूप खुश होते. इकडे नुपूर ही तिच्या रूममध्ये असते, काहीतरी विणत बसलेली असते आणि तिला आठवतं की आज मला रेवती मावशीने बिझनेस सुरू करण्याची परवानगी दिली, पण आधी तर त्यांनी नकार दिला होता, मग आता त्यांनी कशी परवानगी दिली, हाच प्रश्न नुपूरला पडलेला असतो. नक्कीच सागरिका मॅमचं यामागे काहीतरी कटकारस्थान आहे हे तिला कळून चुकलेलं असतं. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. नुपूरचा बिझनेस लवकरच सुरू होणार आहे, पण तायडी त्यावर काहीतरी मोठं संकट आणेल असंच दिसतंय. मग आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे
आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की नुपूर आणि मल्हार हे दोघे मिळून आपल्या नवीन बिझनेसचा श्रीगणेशा करतील आणि दोघे खूप आनंदात असतील. गुरुजी पूजा सांगत असतील. आता मल्हार यजमान आहे तर मल्हारनेच पूजा करायची असं जवळपास ठरलंय. पण मल्हार गुरुजींना सांगेल, हा बिझनेस माझ्या बायकोचा आहे, नुपूरचा आहे. सगळी मेहनत, कष्ट, डोकं तिचं आहे. त्यामुळे मी फक्त निमित्त मात्र आहे. नुपूर ही पूजा करणार आणि मी मम म्हणणार. आणि त्याचप्रकारे नुपूर दणक्यात ही पूजा करेल, मल्हार मम म्हणेल आणि त्यामुळे तायडीला खूप राग येईल. पण हा बिझनेस मी बर्बाद करणारच आहे असा विचार करून तायडी खुश होईल. मग आता नुपूरचा बिझनेस बर्बाद होतो की नुपूर करून दाखवते हे पाहायला मजा येईल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तुझ्या सोबतीने ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.